आणि आज तुम्ही शिक्षित आहात, त्यावेळी आपले पूर्वज शिक्षित नव्हते. आणि या नकली संत ऋषी आचार्य आणि शंकराचार्यांचा डाव लागला होता की जनता अशिक्षित आहे आणि ह्याच गोष्टीमुळे परमात्म्याच्या त्या अनमोल ज्ञानाला आपल्यापासून दूर ठेवलं. की कबीर एक धानक आहे, कबीर एक विणकर आहे आणि हा शिक्षण घेऊ शकत नाही, कारण की ब्राह्मण लोक ब्राह्मणांना शिक्षण देत असत. संस्कृत शिकण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणांनाच होता, अन्य कोणी शिकू शकत नव्हतं. ज्यावेळी परमात्मा हे ज्ञान ऐकवत होते त्यावेळी हा असा अडथळा होता. ही एक कथा सांगतो, मध्ये तुम्हाला उदाहरण देतो, आठवण झाली. हरियाणामध्ये खरखोदाजवळ एक कडौली गाव आहे, कडौली. आणि कडौली गावातला एक शेतकरी जाटचा मुलगा, त्याच्या मनात एक प्रेरणा झाली की बाबा सद्ग्रंथात, वेदात, पुराणात परमात्म्याचं खूप उत्तम ज्ञान आहे असं सांगतात आणि मी संस्कृत भाषा शिकेन आणि या सद्ग्रंथांना समजेन, निस्वार्थी भावाने जनतेला ते ज्ञान सांगेन. ह्या उद्देशाने त्याने प्रयत्न केला की मी काशी विद्यापीठात प्रवेश मिळवेन, परंतु ब्राह्मण नसल्यामुळे त्याला रिजेक्ट करत राहिले. त्याला कळून चुकलं की ब्राह्मणच तिथे जाऊन प्रवेश घेऊ शकतात. मग त्याने गावातून खोटं प्रमाणपत्र बनवून घेतलं. गाव कारभारी तर असेही अशिक्षित तर असतच, त्यावर लिहून घेतलं हा ब्राह्मण आहे आणि ह्या गावचा आहे, त्याच्या हे वडिलांचं नाव आहे. त्याचा अंगठा लावून तो निघून गेला. आता तिकडे काशी विद्यापीठात पहिल्या नंबरावर यायचा प्रत्येक वर्गात, प्रत्येक विषयात. आणि जेव्हा त्याचं शिक्षण पूर्ण झालं आणि तो अखेरचा निरोप घेण्यासाठी गेला आपल्या प्रिन्सिपलकडे, त्या प्रिन्सिपल ब्राह्मणाची एक मुलगी तरुण झाली होती, तिचा विवाह करायचा होता. आणि तिथे शिकायला जाणाऱ्यांचा हेतू एकच असायचा की जो जास्त इंटेलिजंट ब्राह्मण आहे तो जास्त लोकांना गोंधळवून टाकू शकतो आणि रोजीरोटी छान कमवू शकतो. तर तो मुलगा खूप छान संस्कृत जाणायचा, खूप छान कथा सांगू लागला होता. संस्कृतमध्ये बोलून बोलून तो कडोलीचा जाट. तर त्या प्रिन्सिपलने विचार केला की ह्याच्यापेक्षा चांगला हुशार मुलगा नाही आणि छान जगाला ठगवू शकतो, जगाला छान मूर्ख बनवू शकतो, छान प्रवचन करतो, सुरेल आवाज आहे, अगदी निर्भीड बालक आहे. तर त्याने मुलाने म्हटले, गुरुदेव आशीर्वाद द्या तुमच्या मुलाला आणि सफल होईन मी माझ्या क्षेत्रामध्ये. तेव्हा त्या प्रिन्सिपलने म्हटले की बाळा, मला तू काही गुरुदक्षिणा नाही देणार, तू मागा गुरुजी, मागा तुम्ही सांगाल ते. असं नाही बाबा, वचनबद्ध हो. म्हणाला हो झालो वचनबद्ध की मी माझ्या मुलीचं नातं तुझ्याशी जोडू इच्छितो. आता तो अडकला धर्मसंकटात की मी जाट आणि ही ब्राह्मणाची मुलगी. त्यावेळी जातपात खूप जास्त असायची, मग नंतर माहीत पडलं तर पंचायत होईल, खूप दुःखी करतील हे लोक मला. तर त्यांना खरं सांगावं लागेल की गुरुदेव मी एक गोष्ट सांगू इच्छितो जी मी आजपर्यंत लपवली होती, सांग बाबा. त्याने सारी कहाणी सांगितली की मी संस्कृत शिकू इच्छित होतो आणि मला कुठून काही सोर्स नाही मिळाला संस्कृत शिकायचा, म्हणून मी खोटं प्रमाणपत्र घेतलेलं आहे. मी ब्राह्मण नाहीये, मी पंडित नाहीये, मी जाट आहे. ह्याने ते पंडितजी नाराज झाले, प्रिन्सिपल, आणि त्याला शाप दिला की तुला हा ताप लागेल, तू ब्राह्मणाचा आत्मा दुखावलायस आणि तू खोटं बोललायस आणि शपथ घे, प्रतिज्ञा कर. हा म्हटलं बोला काय? केली प्रतिज्ञा की संस्कृत भाषेत काही लिटरेचर नाही लिहिणार, संस्कृत भाषा वाचणार नाहीस आजच्या नंतर, ना काही प्रवचन करशील. तो म्हणाला जशी तुमची आज्ञा, प्रतिज्ञा करतो. त्याला तिथूनच प्रतिबंध केला की संस्कृत भाषा बोलणार नाही, वाचणार नाही आणि संस्कृतमध्ये प्रवचन करणार नाही, कारण की त्याला माहीत होते की ह्याने जर प्रवचन सुरू केली तर इतरांची रोजीरोटी बंद होईल.
तर त्याने काय केलं मग येऊन, एक दादूजी होते, दादू महात्माजी, परमेश्वर कबीरजी त्यांना भेटले होते. तर त्या दादू पंथात जाऊन तो दीक्षित झाला. तो जो शेतकऱ्याचा मुलगा होता त्याने मग तरुण झाल्यावर त्याला भक्ती मार्गावरच जायचे होते. त्याचं नाव होतं निश्चल दास. तो निश्चल दास मग दादू पंथातील कोणा संताकडून दीक्षा घेऊन आणि त्यांच्याकडून प्राप्त ज्ञानाला, आणि जसं त्यांनी काही सद्ग्रंथ जाणले होते त्याला नंतर सिंपल लँग्वेजमध्ये, संत भाषेमध्ये एक निश्चल दास ग्रंथ बनवला, जो ह्या दासाने वाचला होता. परंतु ही गोष्ट काही वेगळी आहे. संस्कृत जाणण्याने अध्यात्मात मास्टर नाही बनत. जसा त्याला गुरु मिळाला त्याच प्रकारे त्या स्तरावरचं ज्ञान त्याने त्यात लिहिले, पण ते ज्ञान नाहीये जे दादूजींना परमात्मा भेटले होते. आणि दादूजींचं ज्ञान त्या ग्रंथात नाहीये. दासांनी खूप वाचलंय. सांगायचा भाव हा आहे की दास जे उदाहरण देऊ इच्छित होतात की पूर्वी संस्कृत शिकायचा अधिकार केवळ ब्राह्मण वर्णाला होता आणि त्यांचा उद्देश केवळ रोजीरोटी कमावणं हाच होता. जसं आजकाल शिक्षण काय आहे, कोणी इंजिनियर बनतो, आपल्या मुलाला बनवतो, उद्देश हा असतो की हा बंगला बांधेल, कार घेईल. अमक्याच्या मुलाने असेच केले होते, आज तो मोठ्या IT राहतोय. कोणी डॉक्टर झाला तर त्याचा उद्देशच हा असतो की जगाला लुटेन, 2चे 20 बनवेन, घर बनवेन, कार घेईन आणि IT राहीन. आणि हे असं झालंय. हे शिक्षण यासाठी चाललंय. आणि ते विसरले त्या दिवसाला की संसार सोडून पण जावं लागेल. एक डॉक्टर होता इथेच. आता जसं कोणी इतर पण इच्छा करतो की मी जज बनेन, मी हे करेन, वकील बनेन, इंजिनियर बनेन, टीचर बनेन, उद्देश केवळ पैसा बनवणे हाच असतो. पण परमात्मा आपल्याला आठवण देऊ इच्छितात की ज्या लोकात तुम्ही राहताय त्यात तुम्ही रावणा एवढं धन जमवू नाही शकत. सर्व सोने की लंका थी वो रावण से रणधीरम, एक पलक में राज बिराजी जमके पडे जंजीरम. संपूर्ण सोन्याची लंका होती सारी. जसं आपण विटांनी महाल बनवतो, वर सिमेंट वगैरे लावून त्याची सफेदी करून चमकावतो, म्हणतात त्याने तर सोन्याने बनवली होती, सुवर्णात, गोल्डमध्ये. आणि म्हणतात रती कंचन पाया नाही रावण चलती बार. संसार सोडून जाताना 1 ग्रॅम पण सोनं बरोबर नाही नेलं. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.